देशासमोर उभ्या राहणाऱ्या आर्थिक आणि ऊर्जा संबंधित संभाव्य आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे। ऑनलाईन माध्यमातून झालेल्या संवादात नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करून देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि संसाधन बचतीला हातभार लावावा असं आवाहन करण्यात आले आहे। यामध्ये परदेशी ब्रँडेड उत्पादनांचा वापर टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं सांगण्यात आलं। तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावं असंही आवाहन करण्यात आलं। इंधन बचतीसाठी नागरिकांनी शक्य तितका मेट्रो आणि रेल्वे प्रवासाचा वापर करावा, खासगी वाहनांचा वापर कमी करावा, पेट्रोल डिझेलची बचत करावी असंही सांगण्यात आलं। त्याचबरोबर खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवणं, रेल्वेने पार्सल पाठवण्यास प्राधान्य देणं आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारणं यावर भर देण्यात आला। याशिवाय पुढील 1 वर्ष सोन्याची खरेदी टाळून आर्थिक बचतीला प्राधान्य देण्याचा संदेशही देण्यात आल्याने विविध स्तरातून यावर चर्चा सुरू झाली आहे। या आवाहनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। साथियों, गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। एक जमाना था जब संकट आता था, कोई युद्ध होता था तो लोग देश हित में सोना दान दे देते थे। आज दान की जरूरत नहीं है, लेकिन देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।